या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी मोठी कारवाई करत महिलेवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या मुख्याध्यापकास सेवा समाप्तीचे आदेश दिलेत. शहरातील श्री कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था संचालित श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशालेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील मुख्याध्यापक MD बिराजदार यांच्यावर एका महिला शिक्षिकेचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून संबंधित मुख्याध्यापकाची सेवा तात्काळ समाप्त करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. तक्रारदार महिला शिक्षिका गेल्या 13 वर्षापासून शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक बिराजदार हे गेल्या 1.5 वर्षापासून त्यांना मानसिक आणि शारीरिक छळ देत होते. यामध्ये गंभीर आरोपांचा समावेश आहे. केबिनमध्ये एकटे बोलावून शारीरिक टिप्पणी करणं, रात्री अपरात्री व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव करणं आणि व्हॉट्सअपवर अश्लील मेसेज पाठवणं अशा बाबतच्या तक्रारी त्यांच्या विषयी करण्यात आल्या. कामावरून काढून टाकण्याची धमकी देणं आणि वर्गात शिकवत असताना एकटक पाहून मानहानी करणं, केबिनमध्ये स्वतःच्या खुर्ची शेजारी खेटून बसण्याचा हट्ट धरणं, तसंच शारीरिक बळजबरी करण्याचा प्रयत्न करणं या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 13 मे 2025 मधील तरतुदींनुसार दोषी मुख्याध्यापकावर कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना कळवण्यात आलंय की बिराजदार यांची सेवा तात्काळ समाप्त करून तसा अहवाल सादर करावा. या प्रक्रियेत विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेवर राहील असा इशाराही प्रशासकीय स्तरावरून देण्यात आला.